नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, सोलार पंप योजना बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलार पंप योजनेसाठी अर्ज भरले आहेत आणि पेमेंट करण्यासाठी त्यांना मेसेज सुद्धा आले आहेत। तर आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच मेसेज येणार आहेत। तर मग आता शेतकऱ्यांना जर नवीन अर्ज करायचे असतील त्या शेतकऱ्यांना 95% अनुदानावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कुसुम सोलार पंप योजना मित्रांनो देणार आहे। तर मग आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा, मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, गेट फ्री सोलार पंप्स या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत किफायतशीर दरात सौर ऊर्जा यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरावी लागणार आहेत, तर उर्वरित 90% रक्कम सरकारी अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे। या यंत्रणेमध्ये सौर ऊर्जा पॅनल आणि कृषी पंपाचा समावेश असून महावितरणाच्या माध्यमातून ही योजना राबवल्या जाणार आहे। तर आतापर्यंत 50,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतला, जे या योजनेच्या यशस्वीपणे गोतक लाभ घेतला आहेत। या योजनेचे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे। सध्याच्या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावं लागतं, जे अनेक दृष्टीने गैरसोयीचे आणि धोकादायक असते। तर सौर कृषी पंपामुळे लोडशेडिंगची समस्या संपुष्टात येईल, त्याचबरोबर वीज बिलाची चिंता दूर होईल। विशेष म्हणजे सौर ऊर्जा यंत्रणा बसवल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील 25 वर्ष अखंड वीज पुरवठा मिळणार आहे। तर मग आता दीर्घकालीन फायदे आणि देखभाल सुद्धा शेतकऱ्यांची होणार आहेत। सौर ऊर्जा प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दीर्घकालीन टिकाऊपणा। ही यंत्रणा 25 वर्षे सातत्यानं वीज निर्मिती करत असणार आहे। पुरवठादार कंपन्यांकडून 10 वर्षांची वॉरंटी दिली जाते, त्यामुळं या कालावधीत कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास तो विनामूल्य दुरुस्त केल्या जाणार आहेत। तर यामुळं शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक फायदा मिळतो आणि देखभालीचा खर्चही मिळणार आहे। तर त्याचबरोबर सौर ऊर्जा ही नैसर्गिक आणि अक्षय ऊर्जा असल्यामुळं या योजनेमुळं पारंपरिक विजेच्या वापरावर अवलंबून राहण्याची गरज नाही। याचा थेट फायदा पर्यावरण संरक्षणाला मिळणार आहे। तर शाश्वत विकासाच्या दृष्टीनं ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून भावी पिढ्यासाठी सुरक्षित वातावरण सुद्धा राखण्यास ही योजना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। तर मग आता या योजनेसाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत? सर्वप्रथम म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 उतारा, शेतकऱ्यांचं आधार कार्ड, जे शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं पासबुक आणि शेतकऱ्यांचा 7/12 आणि 7/12वर विहीर असेल, कालवा असेल किंवा सिंचनासाठी बोर असेल, जर हे सामायिक क्षेत्रफळाचा असेल तर त्यांना सामायिक क्षेत्रफळ असल्याचा मित्रांनो संमती लेख हा 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ॲफिडेव्हिट किंवा कोर्टाची नोटी केलेली असली तरी चालून जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज हा मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर किंवा CSC सेंटरवर जाऊन करू शकता। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना अगोदर 75% अनुदान दिलं जात होतं, तर आता शेतकऱ्यांना दिवसाढिवळा आपल्या शेतातील पिकाला पाणी देता यावं म्हणून 95% अनुदानावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार सोलार कृषी पंप मित्रांनो देणार आहे। तर मित्रांनो, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने हा शेतकऱ्यांसाठी जो महत्त्वाचा निर्णय घेतला, या संबंधित तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनल संदर्भात आपण एक व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा सुरू केला आहे, ज्यावर महत्त्वपूर्ण लेख आपण संपूर्ण माहिती आता देणार आहोत। याची संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला मिळावी म्हणून आपला ग्रुप जॉईनसुद्धा करून घ्यायचा आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अपडेट माहिती तुमच्या व्हॉट्सअपद्वारे घरपोचसुद्धा मिळू शकता।